आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिलीत जाणाऱ्या मुलांच्या मातांसाठी। नमस्ते, आजच्या मीटिंग मध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील अक्षर कार्ड काढून शब्द बनवण्याची कृती तसेच चित्र मोजून अंक लिहिण्याची वर्कशीट याबद्दलचे मुलांचे अनुभव नक्की सांगा। आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढूया। फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू। आता किलबिल किलबिल पक्षी बोलती हे बालगीत पाहू। किलबिल पक्षी बोलते, झुळ 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 झरे वाहते, पानो पाणी फुले बहरते, फूल पाखरे पर फिरते, स्वप्ने आले काही एक मी गाव पाहिला बाई। किलबिल पक्षी बोलते, झुळ 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 झरे वाहते, पानो पाणी फुले बहरते, फूल पाखरे पर फिरते, स्वप्ने आले काही एक मी गाव पाहिला बाई। किलबिल पक्षी बोलते। त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदते मुलेच सारी। त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदते मुलेच सारी। कुणी न मोठे कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे, सारे हसते गाते नाचते, कोणी रडके नाही। स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई, एक मी गाव पाहिला बाई। किलबिल पक्षी बोलते। बालगीत पाहू, ऐकू आणि घरी जाऊन मुलांसोबत हावभाव सहित घेऊ। तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू। चला आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे पहा आणि चर्चा करा। मागील आठवड्यातील कृतीप्रमाणेच या आठवड्यातील कृतीतही मुलांना काहीतरी नवीन करण्याचा आनंद मिळेल। या कृतीमुळे मुलांच्या बोटे आणि डोळ्यांमध्ये चांगला समन्वय विकसित होतो। मळलेल्या पिठामध्ये कोणताही रंग मिसळून वापरता येतो। चला हा व्हिडिओ पाहून आपण ही कृती समजून घेऊया। ही कृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी चर्चा करा। आता वेळ आली आहे खेळाची, म्हणजेच मिळून काही करू या कृतीची। चला अक्षर कार्ड मधून एक अक्षर कार्ड उचला। त्या अक्षराने सुरू होणारे जितके शब्द बनवता येतील ते लिहा। जी माता सर्वात जास्त शब्द लिहेल तिच्यासाठी टाळ्या वाजूया। चला आता पुढील कृतीकडे जाऊया। ती आहे घरी जाऊन मुलांसोबत कृती करू। कपडे टांगण्यासाठीचा हँगर घ्या। चित्रात दाखविल्याप्रमाणे दोन्ही टोकांना 2 कागदी कप लटकवा। घरात उपलब्ध असलेल्या वस्तू घ्या। आता दोन्ही कपांमध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवा। मुलांना विचारा कोणती वस्तू हलकी आहे आणि कोणती वस्तू जड आहे। तसेच सर्व वस्तूंमध्ये सर्वात जड आणि सर्वात हलकी वस्तू कोणती आहे हेही मुलांकडून विचारून घ्या। तसेच तुम्हाला दिलेली पाहुणा ओळखा ही वर्कशीट मुलांसोबत घरी पूर्ण करा। मुलांनी वर्कशीट सोडवण्यात आनंद घेतला का हा अनुभव आम्हाला अवश्य सांगा। आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत। अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। धन्यवाद।